नमस्कार मित्रांनो, सध्या छावा चित्रपट चालू आहे आणि छावा चित्रपट चांगला चालत देखील आहे. ऑफिसवर त्याची चांगल्या पद्धतीने कमाई देखील चालू आहे. मित्रांनो, छत्रपती संभाजीराजेंचं आयुष्यच अशा पद्धतीचं होतं की ज्यामधून फक्त प्रेरणा आणि प्रेरणाच मिळेल. परंतु मित्रांनो, संभाजीराजे यांना पकडल्याच्या नंतर औरंगजेब आणि संभाजीराजे यांच्यामध्ये काय संवाद झाला असेल किंवा तो झालेला संवाद वेगवेगळ्या मालिकामध्ये, वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये व ज्या काही आजपर्यंत छत्रपती संभाजीराजे यांच्यावरती चित्रपट निघालेले आहेत त्यामध्ये दाखवलेला आहे. परंतु संभाजीराजे आणि औरंगजेब यांच्यामध्ये नेमका काय संवाद झाला असेल किंवा तो खरा संवाद काय आहे हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. मित्रांनो, छत्रपती संभाजीराजे यांना मुकरब खानने पकडून औरंगजेबाच्या छावणीमध्ये ज्यावेळेस आणलं त्यावेळेस छत्रपती संभाजीराजेवर जवळजवळ 40 ते 45 दिवस छळ करून त्यांची हत्या करण्यात आली आणि यामुळे सर्व मराठा मुलूक व मराठा मावळा गाठून गेला नाही तर परत चवताळून उठला आणि औरंगजेबावरती प्रहार करू लागला. मित्रांनो, औरंगजेबाचे जे काही आलमगीर होण्याचे स्वप्न होते ते स्वप्नच राहिले. परंतु मित्रांनो, औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजेंना पकडल्याच्या नंतर फक्त 2च प्रश्न विचारले होते आणि ते प्रश्न कोणते होते हे आज आपण पाहूयात. मित्रांनो, वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये, वेगवेगळ्या चित्रपटामध्ये, वेगवेगळ्या पुस्तकामध्ये, मालिकांमध्ये हा जो काही संवाद आहे तो एक वेगळ्या पद्धतीचा दाखवला आहे. काही संवादामध्ये तर धर्माविषयी देखील गोष्टी दाखवल्या आहेत. परंतु मित्रांनो, असं काही त्यांच्यामध्ये संवाद नाही. फक्त 2 प्रश्न औरंगजेबाने विचारले होते. पहिला प्रश्न म्हणजे जो काही औरंगजेबाचा आजपर्यंतचा जो काही खजिना छत्रपती संभाजीराजे यांनी लुटला होता तो खजिना छत्रपती संभाजीराजे यांनी कुठं ठेवला आहे असा प्रश्न औरंगजेबाने संभाजीराजे यांना केला. मित्रांनो, दुसरा प्रश्न होता तो म्हणजे कोण फितूर लोक आहेत जे की माझ्याकडील म्हणजेच औरंगजेबाच्या सैन्यामधील किंवा औरंगजेबाकडे जे सरदार होते त्या सरदारामधील कोणते असे फितूर सरदार आहेत की ज्यांनी औरंगजेबाची खबर छत्रपती संभाजीराजे यांना दिली. म्हणजेच छत्रपती संभाजीराजेच्या मागावर औरंगजेब जवळपास 9 वर्ष होता आणि या 9 वर्षामध्ये खबर ना खबर संभाजीराजे पर्यंत येत होती. ती खबर देणारे कोण असे फितूर काफर लोक आहेत की ज्यांनी औरंगजेबाची खबर संभाजीराजेंना दिली आहे असे 2च प्रश्न औरंगजेबाने संभाजीराजेला विचारले होते. मित्रांनो, या व्यतिरिक्त देखील अनेक संवाद झाला असेल परंतु मेजर असे 2च प्रश्न होते जे औरंगजेबाने संभाजीराजे यांच्यासमोर विचारले होते किंवा यांना त्या प्रश्नाचं उत्तर मागितलं होतं. यावर छत्रपती संभाजीराजेंनी एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. त्यांनी सांगितलं की हा जो काही वैभव किंवा हा जो काही खजिना आहे तो खजिना पूर्ण सह्याद्रीच्या मावळ प्रांतामध्ये आहे. तो खजिना शेतकऱ्यांचं जे काही धनधान्य आहे त्यांच्यामध्ये आहे. हा खजिना प्रत्येक मराठी माणसाच्या हास्यामध्ये आहे, त्यांच्या हसण्यामध्ये आहे आणि हा खजिना छत्रपती शिवाजीराजे यांच्या पायाशी आहे. जे लोक होते की ज्या लोकांनी संभाजीराजांना औरंगजेबाच्या खबरी सांगितल्या होत्या त्यांचं नाव तर संभाजीराजे यांनी सांगितलेच नाही. छळ करून औरंगजेबाने संभाजीराजांची हत्या केली, तो छावा झुकला नाही. धन्यवाद.